का एकटे लिहून तुम्ही काय एसपी साहेबांनी काहीतरी करायला पाहिजे ना ह्याच्यावर. असं काय लिंबाकडे एवढी मोठी चौकी एक पोलीस वाला येत नाही म्हणजे हे कोणची पद्धत आहे? आता सध्या 2 मिनिटं झाले पोलीस गाडी लोकांना आली फोन करून. काय दोघ जण आहेत, काय पोलीस चला वाला आले. नाही. आता जाऊन कोण धावणार आहे? आमचे पूर लागले त्याला भ्यायला. तुम्ही आला येतो दोघ जण काय करायचं बरं? आणि ते आता चल कुठे झाले रस्ते कसं शक्य आहे? कसं शक्य तुम्ही आता आहे? यंत्रणाच चांगली राहिली नाही. निव्वळ कारभार. त्यांच्याकडे काय असलं मारलं तर एखाद्या दिवशी आमचे पोर जायला भ्यायला लागले त्यांच्याकडे आता. तुम्हाला फोन केला. अहो, इतके राहणं मला दिवसभर कष्ट करून चुकत ह्यांच्या राखणी एक करायची नाही. तुम्हाला फोन लावायचे. एक ना 2 वेळेस आमच्या आमदार साहेबांनी तुमच्या साहेबाला फोन केला. आता मी फोन केला. तुम्ही एक सांगा का आता सरपंच आम्ही दोघं आहे जे पकडचे सरपंच आम्ही गाडी धरली तरी येत नसलं म्हणजे किती अवघड आहे लय आवड आहे. ते स्वतः सरपंच दोघं जण 2 चालेल, मिनिटं केलं. बसून आम्ही जाऊन गाडी धरली ती अरे त्याला फोन केला या म्हणून. आता पोरं जायला भ्यायला लागले तिथं. ते दोघ जण चलत आले म्हणते पोरं रस्त्याने. चौकीला स्वतः 2-3 तास सरपंच राखण्यात असताना नाही. इथं तरी येतात म्हणजे गाडी मग आपण जाऊ जागेवर फोन लावला आम्ही जागेवर आता ते गावात भांडण झालं. गावातल्या 2-3 लेडीज झाल्या तिथं अर्ज अहो, करायला. एक आता दिवस एक बी माणूस पोलीस नाही. चौकीला एक दिवस बी कुलूप नाही असं नाही ना. रोज कुलूप येतं आता सगळं. गावातल्या लेडीज झाल्या आता रात्रीच्याला चौकीला पोलीस स्टेशन कुलूप उघडे आहे. असतील तुम्हाला बघा. ते काय काय करायचं? करायचं का तुम्हाला पण ते हे असं झालंय की पोलीस लोकांचा छाताही करायला असं वाटायला लागलं ना सामान्य माणसाला. साहेब तुम्ही चला आता ती आली चला बरं का वाटेल बरं ते म्हणलं आमचं वायर चोरी गेलं का चला चला आता सरपंच पोखरीच आहे हे बघण्याचे चला तुम्ही जाऊ. पहिला